पण अदर कंपन्यांचं त्यांनी ज्या वेळेला कोटेशन काढलं ते उगाच असं 15-20 लाख रुपये जायला लागलं. त्यामुळे नंतर त्यांना असं वाटू लागलं की हे चला हे शक्य नाही. आता शेती म्हणालं की फक्त पाण्याने शेती कधीही होत नाही. त्याच्यासाठी फर्टिगेशन किंवा म्हणजे खतं थोडक्यात त्याचीही गरज असते. तेही जर ऑनलाईन झाली तर आणखीनच शेतकऱ्यासाठी फायद्याचं असतं. फर्टिगेशनसाठी हे काय ॲडव्हान्स सिस्टम आहे की जेणेकरून तुम्हाला खतं तुमच्या मोबाईलवरूनच जिथं तुम्ही राहत असाल तिथूनच जेवढ्या अचूक प्रमाणात देता येतात. रोज रात्री या मोटरची लाईट गेली किंवा तिकडची फ्यूज गेली ह्या गोष्टी रात्रभर त्यांच्या चालू असायच्या. किंवा 30-32 एकराची वॉल आहेत ते रात्रीत साधारण 4-4 वेळा उठून त्यांना फिरवायला लागायचे रोजच्या रोज. आत्ता त्यांची परिस्थिती अशी आहे की जे काय आहे ते मोबाईलवरती स्क्रीनवरती बघितलं की त्यांना टोटल डिटेल रात्रीही मिळू शकते. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी जो हा पर्याय निवडला आहे तो एकदम सक्षम आणि सुखासुखी निवांत राहून शेती करायला एक सोपा पर्याय आहे. नमस्कार, माझं नाव संदीप माने आणि या शेतकऱ्यांचं नाव विनोद तानाजी नाईक, राहणार आंबवडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आता वास्तविक हे शेतकरी नाहीत, हे एक व्यावसायिक आहेत, गलाय व्यावसायिक आहेत आणि यांचे बंधू पण व्यावसायिकच आहेत. तर ते दोघांना मिळून पण शेती करणे अवघड झालं होतं, कारण हे इथून खूप लांब राहत होते ते, त्यामुळे त्यांना शेती करणं पॉसिबल नव्हतं. त्या अनुषंगाने त्यांची बाहेर शोध चालू होती की ॲटोमेशन हे केलं तर कसं पडेल. पण अदर कंपन्यांचं त्यांनी ज्या वेळेला कोटेशन काढलं ते उगाच असं 15-20 लाख रुपये जायला लागलं. त्यामुळे नंतर त्यांना असं वाटू लागलं की हे चला हे शक्य नाही. पण त्यांना माझं कोणीतरी कॉन्टॅक्ट दिलं, माझ्याकडे ते आले. त्यानंतर हे की ॲटोमेशन की कसं असतं माझ्याकडे बघितलं, एकदम शॉर्ट खर्चात कसं बसवता येईल, एक सोपं कमी किमतीत कसं बसवता येईल हे मी त्यांना सांगितलं. त्यांना कोटेशन दिलं. त्यानंतर त्यांनी हे इन्स्टॉलेशन माझ्याकडून करून घेतलं की त्यांची ही जी शेती आहे ती साधारण 1.5 किलोमीटर परिघात आहे, जे की तलावातून एक ठिकाणून पाणी लिफ्टिंग केलं जातं, तिथे एक पंप आहे. त्याच्यानंतर एक विहीर आहे, तिथं 2 पंप आहेत. असं दोन एरियातलं पाणी एका सिस्टममध्ये घेणे अदर सिस्टमला पॉसिबल नसतं. हे आमच्याकडं होतं आणि हे आम्ही करून दिलं. त्यामुळे ते आत्ता खुश आहेत की आता जेणेकरून आता ते बाहेर आहेत, एक पश्चिम बंगाल किंवा पुण्यासारख्या सिटीत ते राहतात आणि तिथून इथली साधारण 14 एकर शेती ते प्रॉपर हँडल करतायत. आता शेती म्हणालं की फक्त पाण्याने शेती कधीही होत नाही. त्याच्यासाठी फर्टिगेशन किंवा म्हणजे खतं थोडक्यात त्याचीही गरज असते. तेही जर ऑनलाईन झाली तर आणखीनच शेतकऱ्यासाठी फायद्याचं असतं. त्याच्यासाठी त्यांनी हे फर्टिगेशन सिस्टम बसवले, टोटल हे ॲडव्हान्स सिस्टम बसवले की जेणेकरून त्यांचं जे खतं जातात ते pH मेंटेन करून जातात पिकाला. त्यामुळं साधारण पिकं ॲपटेक चांगल्या प्रकारे करतं की त्याची वाढ चांगली होते. त्यासाठी ह्यांनी हे ते ॲडव्हान्स सिस्टम फर्टिगेशनचं बसवले. तसेच हे 4 टँक बसवले ज्यात NPK मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे हे ॲड केलेलं असतं, जे की ॲटोमॅटिक अगदी सेकंदावरती म्हणालं तर तुम्हाला पिकाला देता येतं. त्याच्यासाठी हे पूर्ण सिस्टम तेही त्यांनी ॲड करून घेतले. म्हणजे फक्त पाणीच असं नाही तर पाणी प्लस खतं ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यात कव्हर करता येतील आपल्याला. जसं की हे सिस्टम आहे ॲटोफार्म कंपनीचं, जे की 5+1 आहे. 5+1 म्हणजे काय तर 5 टँक आहे खत किंवा खतासाठी समजा, आणि एक टँक आहे तो तुमच्या pH कंट्रोल म्हणजे ॲसिडसाठी दिला जातो. जसं की ॲसिड तुम्हाला pH कंट्रोल करायसाठी ॲसिड गरजेचं पडतं. ते ॲसिड एका ड्रममध्ये भरले आणि राहिलेले जे 5 ड्रमाची ज्यात खतं आहेत, खतं कोणती जी वॉटर सोल्युबल म्हणजे थोडक्यात विरघळतात ती खतं. अगदी तुम्ही म्हणाल 24-24 ही जर खत टाकलं आणि त्याची जर स्लरी दिली ती पण याच्यातून चालेल, किंवा तुम्हाला जीवाणू वगैरे सोडता येतील ते पण याच्यातून चालतील. हे सॉलिनेटवाले येतात जेणेकरून तुमच्या कोणत्या टँकमधलं खत जे सिलेक्ट करायचं आहे 1, 2, 3, 4 जे टँकचं तुम्ही कमांड मोबाईलवरती तुमच्या द्याल त्या टँकमधील खत बरोबर हे तेवढ्याच अचूक मिनटं सोडलं जातं याच्यातून. हे सिस्टम टोटल आहे मोबाईलवरती हँडल होतं, ज्याच्यात करून की ह्या वॉलवरती तुम्हाला याचा प्रेशर कमी जास्त ॲडजस्ट करता येऊ शकतो. अगदी 80 लिटर पर मिनिट किंवा जसं तुम्हाला जसा पाहिजे तसा ॲडजस्ट करतो. 10 लिटरपासून ते किती पाहिजे तेवढा ॲडजस्ट करता येतो. हे सिस्टम आहे. इथं तुम्हाला pH टोटल दाखवलं जाईल. आत्ता आपला pH काय आहे, किंवा आता समजा याच्यावर दाखवतोय 7.67 दाखवतं, तर तुम्ही जेवढा आपल्या मोबाईलवरती सिलेक्ट कराल तेवढ्याच त्याच्यानंतर तो ॲसिड इंजेक्ट करून थोडा कंट्रोल करत असतं. तसंच इकडं तुम्हाला ब्लोअर आहे, याच्यावरती मॅन्युअल पण तुम्ही खतं सोडू शकता. ब्लोअर आहे तर ब्लोअर पाठीमागं बसवलं आहे की ब्लोअरमध्ये तुम्हाला काय फायदा होईल ब्लोअरचा, तुम्ही जर खतं टाकली त्याच्यात तर ॲटोमॅटिक ढवळली जातील. आणि त्याच्यानंतर जो शेतात तुम्ही आता या शेतकऱ्यांचे साधारण 14 वॉल आहेत. 14 वॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक वॉलला वेगळं पीक यांच्याकडे बघायला मिळेल. तुम्हाला अगदी अद्रक घ्या, तुम्हाला कांदा, डोबळी मिरची, त्याच्यानंतर टोमॅटो, कोबी आहे, इतर भरपूर पिके आहेत, ऊस आहे असू द्या, हे सगळी पिके हे शेतकरी घेतात. ऊसाला आपण साधारण काय करतो, ऊसाला एकदम आपल्याकडे एक पद्धत असते की एकदम पोतं टाकायचं आणि संपून टाकायचं. आता खतं तर महाग आहेच, त्यामुळे हे एकदम मॅनेजमेंट प्रॉपर करता ह्या सिस्टमवरती येईल. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फर्टिगेशन असं बसवलेलं असतं, इथून ह्या लाईन टाकलेल्या असतात की जेणेकरून प्रत्येक ड्रमला दिलेले असते.
त्याला प्रत्येक ड्रमला आपण फिल्टर बसवलेला असतो की जेणेकरून खतात जर कचरा वगैरे आला तर त्याच्यात तो पूर्ण गाळला जाऊ शकतो. ह्या गोष्टी ॲटोमॅटिक सगळ्या ह्याच्या या सिस्टममध्ये करता येतील. हे माझे असे शेतकरी आहे की त्यांची साधारण इथं 30-32 एकर शेती आहे. ती वेगवेगळ्या 4 ठिकाणी विखुरलेली आहे आणि त्याच्यासाठी जे पाण्याचं सोर्स आहेत ते पण वेगवेगळ्या 6 ठिकाण आहेत. जे की काही सोर्स आहेत ते काय ते 3 किलोमीटरवरती आहे, 1-1.5 किलोमीटरवरती आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं रोज रात्री या मोटरची लाईट गेली किंवा तिकडची फ्यूज गेली, ह्या गोष्टी रात्रभर त्यांच्या चालू असायच्या. किंवा 30-32 एकराचे वॉल आहेत ते रात्री साधारण 4-4 वेळा उठून त्यांना फिरवायला लागायचे रोजच्या रोज. आता त्यांची परिस्थिती अशी आहे की जे काय आहे ते मोबाईलवरती स्क्रीनवरती बघितलं की त्यांना टोटल डिटेल रात्रीही मिळू शकते. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी जो हा पर्याय निवडला आहे तो एकदम सक्षम आणि सुखासुखी निवांत राहून शेती करायला एक सोपा पर्याय आहे आणि तो त्यांना खूप आवडला.